कानिफनाथ महाराजांना प्रसन्न करण्याचे सोपे उपाय आणि नियम. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. नमो आदेशाचा महिमा. कानिफनाथ महाराजांच्या भक्तीची सुरुवात नमो आदेश या मंत्रापासून होते. हा केवळ शब्द नसून तो नाथांच्या शक्तींचा हुंकार आहे. महाराजांना प्रसन्न करण्याचा पहिला नियम म्हणजे तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात नम्रता असणे. सकाळी उठल्यावर आणि झोपण्यापूर्वी नाथांचे स्मरण करून नमो आदेश म्हणावे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक लहरी निर्माण होतात. हा मंत्र तुमच्यात आत्मविश्वास वाढ करतो आणि कामातील अडथळे दूर करतो. नाथांना शरण जाणे म्हणजे आपल्या अहंकाराचा त्याग करणे होय. जेव्हा तुम्ही शुद्ध मनाने नाथांना हाक मारता तेव्हा ते तुमच्या हाकेला नक्कीच धावून येतात. भाग 2. मढीगडाचे दर्शन आणि महत्त्व. अहमदनगर जिल्ह्यातील मढी हे कानिफनाथ महाराजांचे मुख्य संजीवन समाधी स्थान आहे. नाथांना प्रसन्न करण्यासाठी जमेल तेव्हा मढीगडाचे दर्शन घ्यावे. दर्शनाला जाताना मनात पूर्ण श्रद्धा आणि निष्ठा असावी. गडावर गेल्यावर समाधीचे शांत चित्ताने दर्शन घ्या आणि तिथे काही वेळ ध्यान करा. मंदिरातील धून किंवा पवित्र अग्नीचे दर्शन घेतल्याने मनातील भीती दूर होते. जर तुम्हाला मढीला जाणे शक्य नसेल तर घरीच मढीगडाचे स्मरण करून नाथांच्या फोटोसमोर नतमस्तक व्हा. तुमची भक्ती खरी असेल तर नाथ तुमच्या घरातच प्रकट होऊन तुम्हाला शुभाशीर्वाद देतात आणि संकटातून मार्ग दाखवतात. भाग 3. नैवेद्य आणि सात्विक आहार. महाराजांना प्रसन्न करण्यासाठी आहार सात्विक ठेवणे हा एक महत्त्वाचा नियम आहे. कानिफनाथ महाराज हे राजयोगी होते, त्यामुळे त्यांना साधेपणा प्रिय आहे. त्यांना गूळ खोबरे, मलिदा किंवा दुधाचा नैवेद्य दाखवणे अत्यंत शुभ मानले जाते. विशेषतः गुरुवारी किंवा पौर्णिमेला नाथांना पंजिरीचा प्रसाद अर्पण करावा. भक्तीमध्ये बाह्य डामडावलापेक्षा मनाची शुद्धता महत्त्वाची असते. जेवण करण्यापूर्वी नाथांना नैवेद्य दाखवून मगच ग्रहण करावे. अन्नाचा मान राखणे हा नाथांचा नियम आहे. तुम्ही जे ग्रहण करता त्यातूनच तुमचे विचार घडतात. म्हणून सात्विक आहार घेऊन नाथांच्या स्मरणात राहिल्यास त्यांची कृपा लवकर प्राप्त होते आणि आरोग्य ही उत्तम राहते. भाग 4. धुनी आणि रक्षापूजन. नाथ संप्रदायात धुनीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कानिफनाथ महाराजांना प्रसन्न करण्यासाठी घरात किंवा मंदिरात धूपदीप लावावा. धुनीची रक्षा कपाळाला लावल्याने बुद्धी स्थिर होते आणि कामात एकाग्रता वाढते. ही रक्षा म्हणजे नाथांचे संरक्षण कवच आहे, जे तुम्हाला दृष्ट प्रवृत्तीपासून वाचवते. रोज सायंकाळी घरामध्ये गुगुळ किंवा लोबानाचा धूर फिरवावा. यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतात आणि वातावरण पवित्र होते. नाथांच्या आशीर्वादाने सर्व दुःखे जळून भस्म होतात आणि जीवनात नवीन प्रकाशाचा उदय होतो. हा उपाय अतिशय सोपा असून त्याचे आध्यात्मिक फायदे खूप मोठे आहेत. भाग 5. सेवा आणि दानाचे महत्त्व. कानिफनाथ महाराज हे दीनदुबळ्यांचे कैवारी आहेत. त्यांना प्रसन्न करायचे असेल तर गरजूंची सेवा करा, भुकेल्यांना अन्न द्या आणि मुक्या प्राण्यांवर दया करणे हा नाथांचा खरा उपाय आहे. केवळ मंदिरात जाऊन नवस बोलण्यापेक्षा एखाद्या गरिबाला मदत केल्यास नाथ अधिक प्रसन्न होतात. मढीच्या यात्रेला जाणाऱ्या भक्तांची सेवा करणे हे देखील मोठे पुण्य मानले जाते. जनी जनार्दन या उत्पत्तीप्रमाणे माणसाची सेवा हीच नाथांची सेवा होय. जेव्हा तुम्ही निस्वार्थ भावनेने दुसऱ्याला मदत करता तेव्हा कानिफनाथ महाराज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. ही सेवाच तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करते. भाग 6. गुरुवारी विशेष उपासना. गुरुवार हा गुरूंचा आणि नाथांचा वार मानला जातो. कानिफनाथ महाराजांना प्रसन्न करण्यासाठी
या दिवशी विशेष उपासना करावी. शक्य असल्यास गुरुवारी उपवास करावा किंवा फक्त एक भुक्त राहावे. या दिवशी कानिफनाथ कवच किंवा नवनाथ भक्तिसार पोथीचे वाचन करावे. नाथांच्या फोटोसमोर तुपाचा दिवा लावून शांतपणे बसावे. आपल्या हातून कळत नकळत झालेल्या चुकांची माफी मागावी आणि भविष्यासाठी मार्गदर्शन मागावे. गुरुवारी केलेली भक्ती नाथांपर्यंत लवकर पोहोचते. नियमितपणे गुरुवारी ही सेवा केल्यास आयुष्यातील कितीही मोठे आर्थिक संकट किंवा मानसिक तणाव असो तो निश्चितपणे दूर होतो आणि घरात समृद्धी नांदते. भाग 7. नामस्मरण आणि जप. श्री कानिफनाथाय नमः. हा जप नाथांना प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा आणि शक्तिशाली मार्ग आहे. नामस्मरण करण्यासाठी कोणत्याही विशिष्ट वेळेचे बंधन नसते. तुम्ही काम करताना, प्रवास करताना किंवा मोकळ्या वेळेत नाथांच्या नावाचा जप करू शकता. नामस्मरणामुळे मन शांत होते आणि ईश्वराशी नाते जोडले जाते. जपाची माळ ओढताना तुमचे लक्ष नाथांच्या चरणांकडे असावे. जितके जास्त नामस्मरण कराल तितके जास्त आत्मशक्ती तुम्हाला मिळेल. शब्दांची ताकद मोठी असते आणि जेव्हा त्यात कानिफनाथ नाव मिसळते तेव्हा ती ताकद तुमच्या जीवनातील नकारात्मकतेचा नाश करते. हा उपाय सतत करत राहिल्याने नाथांची कृपादृष्टी कायम राहते. भाग 8. ब्रह्मचर्य आणि आचरण नियम. कानिफनाथ महाराज हे कठोर तपस्वी होते. त्यांच्या भक्तीमध्ये आचरणाची शुद्धता खूप महत्त्वाची आहे. महाराजांना प्रसन्न करण्यासाठी मानसिक आणि शारीरिक ब्रह्मचर्याचे पालन करण्याचा प्रयत्न करावा. खोटे बोलणे, कुणाची फसवणूक करणे किंवा परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहणे या गोष्टी टाळाव्यात. तुमचे चरित्र जेवढे शुद्ध असेल तेवढी नाथांची कृपा तुमच्यावर लवकर होईल. मनातील विचारांवर ताबा मिळवणे हीच खरी साधना आहे. नाथांचे नियम कडक असले तरी ते भक्ताच्या हितासाठीच आहेत. जो भक्त स्वतःच्या इंद्रियांवर ताबा मिळवतो त्याला नाथ स्वतः मार्ग दाखवतात आणि त्याला जीवनात कशाचीही कमतरता भासत नाही. भाग 9. संकल्प आणि दृढ विश्वास. कोणताही उपाय करताना मनात संशय नसावा. कानिफनाथ महाराजांना प्रसन्न करण्यासाठी दृढ विश्वास असणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही एखादा संकल्प करता तेव्हा तो पूर्ण श्रद्धेने करा. माझे काम नाथ नक्कीच करतील हा भाव तुमच्या मनात असणे म्हणजे अर्धी लढाई जिंकणे होय. संकट कितीही मोठे असले तरी नाथांवरील विश्वास डळमळीत होऊ देऊ नका. अनेकदा नाथ आपली परीक्षा घेतात, पण जो भक्त डगमगत नाही त्याला ते आपल्याकडे वर घेतात. तुमचा विश्वास हाच तुमचा सर्वात मोठा उपाय आहे. श्रद्धेच्या बळावर अशक्य गोष्टी देखील शक्य होतात हे नाथांच्या अनेक भक्तांनी अनुभवले आहे. भाग 10. नित्य साधना आणि फळ. कानिफनाथ महाराजांची भक्ती ही केवळ एका दिवसाची नसून ती नित्य साधना असावी. दररोज थोडा वेळ का होईना पण मनापासून नाथांची पूजा करावी. जीवनातील सुख दुःख हे येतच राहतात, पण नाथांचा हात धरला की जीवनाची नौका पार करते. जेव्हा तुम्ही वरील सर्व नियम आणि उपाय पाळता तेव्हा तुम्हाला मानसिक शांती, शारीरिक आरोग्य आणि यश प्राप्ती होते. नाथांची कृपा झाली की अशक्य कामे सुसह्य होतात. भक्तीमध्ये सातत्य ठेवा आणि अहंकार दूर सारून नाथांना शरण जा. नमो आदेश. तुमची सर्व संकटे दूर होवत आणि नाथांचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहू. या व्हिडिओमधून तुम्हाला दत्तकृपेचा स्पर्श जाणवला असेल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत.